मुंबई महानगरपालिकेमध्ये अनधिकृत शाळा ह्या भरपूर आहेत आणि याच संदर्भात आज शिक्षण समितीच्या बैठकीमध्ये तो मुद्दा चर्चेत आला। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक नील सोमय्या आहेत। सर, काय सांगाल, मुंबईमध्ये अनधिकृत शाळांचं पेव फुटलेलं आहे, त्या संदर्भात आज शिक्षण समितीची बैठक झाली, त्याच्यामध्ये देखील हा मुद्दा आला, काय एकूणच त्याविषयी सांगाल? आज मला हा मुद्दा आपल्या शिक्षण समितीमध्ये उपस्थित करावा लागला, कारण ही खूप चिंताजनक बाब आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी 164 शाळांची यादी ही जाहीर केली, ज्या शाळांना ना शासनाची मान्यता आहे ना महानगरपालिकेची मान्यता आहे। याचा अर्थ 100% या 164 शाळा ह्या इल्लीगली चाललेल्या आहेत। आता ह्याच्याने उद्भवणारे प्रॉब्लेम्स म्हणजे असे की जे मुलं तिकडे अभ्यास करतायत त्यांचं भविष्य काय, शाळेला मान्यता नाही आहे तर त्याचे सर्टिफिकेशन असतील, त्यांनी 10-12 वर्षाची शाळेत घालवले असतील, त्यांना जे सर्टिफिकेट मिळतील शाळेतून, त्या एकाही सर्टिफिकेटचं काही महत्त्व नसेल आणि ते सर्टिफिकेट पुढे भविष्यात कुठेही ते भविष्यात ग्राह्य धरले जाणार नाहीत। त्या बिल्डिंगांना ओसी नाही आहे, ग्राउंड+1+1च्या स्ट्रक्चरमध्ये त्या शाळा चालत आहेत, ज्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं सेफ्टी ऑडिट नाही आहे, कुठल्याही प्रकारचं फायर सेफ्टी ऑडिट नाही आहे, ज्याच्यानी मुलांचा जीव हा धोक्यात येत आहे। आणि मेनली याच्या पाठचा एवढा माझा उपस्थित करण्याचा मुद्दा होता की महानगरपालिका यांना रिपीटेडली वारंवार यांना नोटिसेस पाठवून त्यांना स्टॉप करायचं किंवा नोटीसना उत्तर द्यायची मागणी करत आहेत, पण तरीही ह्या शाळा काही थांबलेल्या नाही आहेत। आणि मला तर याच्या पाठचं फक्त एवढंच षडयंत्र वाटतं की गव्हर्नमेंटचा जागा बळकावणं, म्हणजे म्हाडाच्या जागा असणं, कलेक्टर लँड असो, नो डेव्हलपमेंट झोनमधल्या अनेक जागा असो, ह्या जागा कशा बळकवायच्या तर तिकडे अशी एक अनधिकृत शाळा उभी करायची, जेणेकरून कुठला अधिकारी काही कारवाई करायला आला तरी तो इमोशनली ब्लॅकमेल होईल। आणि हे एक इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रकार आहे, तो इमोशनली एकदम वीक होईल की अरे हम स्कूल कैसे तोडे, या शाळेच्या मुलांचं नुकसान काय होईल। तर मी स्पष्ट महानगरपालिकेला सांगितलंय की अशा शाळांवरती, या संस्थांवरती, या संस्थापकांवरती आणि जे संचालक आहेत त्यांच्यावरती ताबडतोब फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण हे अशा प्रकारे अनधिकृत शाळा उभी करून आपल्या सरकारची जमीन हडपत आहेत आणि मुलांचं भविष्य धोक्यात घालत आहे। एकूण मुंबईतल्या किती अशा जे शासकीय भूखंड आहेत त्या भूखंडावरती ही शाळा उभारलेल्या आहेत आणि या संदर्भात काही कारवाई करायची मागणी की तुम्ही तर केली आहे, पण यापूर्वी पालिकेने काही कारवाई केली आहे का यापूर्वी? आता आज जेव्हा मी उपस्थित केला हा प्रश्न, त्यात आम्हाला असं समजलं की म्हणजे हे तर एकतर आर्टिकलमध्ये असं आलं होतं की 164 शाळा आहेत, त्यामधला मुख्यत्वे शाळा 65 शाळा त्याच्यामधल्या या एम ईस्ट वॉर्ड म्हणजे मानखुर्द आणि आसपासच्या विभागातल्या आहेत, जिकडे खूपच इल्लीगल कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि खूपच मोठ्या संख्येने तिकडे इल्लीगल इमिग्रंट्स वसायला येत आहेत, जेणेकरून आपल्या सरकारच्या जागेंवरती हे इल्लीगल ताबा करून तिकडे अशा प्रकारच्या शाळा सुरू करून भविष्यात ती शाळा राहीलच काय माहिती, तिकडे घरे बनवू शकतात। हा फक्त एक जमीन बळकावण्याचा प्रकार म्हणून मी याच्याकडे बघतो। म्हणून मी महानगरपालिकेनं, आयुक्तांना आणि आमच्या अध्यक्षांना विनंती केली आहे की असे सगळे शाळा ताबडतोब बंद करा, त्या सगळ्या संस्थांवरती फौजदारी कारवाई करा आणि जिथपर्यंत या मुलांचा भविष्याचा प्रश्न आहे, ही मुलं मुंबईमधली मुलं आहेत, म्हणून ती आपल्या महानगरपालिकेची जबाबदारी आहे आणि ह्या मुलांना सर्वांना आपापल्या जवळच्या महानगरपालिके शाळेमध्ये ताबडतोब दाखला देऊन टाका। धन्यवाद संवाद साधल्याबद्दल। होते भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक नील सोमय्या। मी गुणवंत नागर, DRV न्यूज, मुंबई।